श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या डेली मिनी ब्लॉगमध्ये. तर आज सकाळ झाली आणि म्हटलं चला आता चहा आणि कडक चपाती आपण खाऊन घेऊ. दूध काय आलेलं नव्हतं तोपर्यंत मग आम्ही चहा आणि चपाती खाऊन घेतली. नंतर मला भाकरी पण करायच्या होत्या बाजरीच्या आणि असं काही होतं सकाळचं. मग घाईघाईची अवस्था नाही का, मग म्हटलं चला आता आपण थोडंफार खाऊन घेऊ. बाहेर मस्त असा सूर्यप्रकाश पडलेला होता, सूर्य मस्तपैकी उगवत होता, मस्त छान असं वातावरण तयार झालेलं होतं. नंतर माझ्या भाकरी वगैरे सगळं करून झाल्यानंतर मुलाला शाळेत न्यायचं होतं. तर मग मी म्हटलं चला आंघोळ करून घेते. बघा बादर बाहेर काय करतो आहे. हे आमचं किचन आहे. मस्त माझ्या भाकरी झाल्या होत्या एकदम आणि तो मस्तपैकी बाहेर खेळत होता. त्याला म्हटलं आंघोळ करून घेते. बघा कसं एकदम माती खेळतो आहे. आता जर त्याला म्हटलं ना चल तर लगेच पळून जाईल तिथून. बघा तुम्ही त्याची गंमत. ते झालं, मी त्याला बोलवत होते कुठं नाही, तर लगेच तिकडं पळून गेला आणि तिकडून आला. म्हटलं चला तर लवकर असं आंघोळ करून घे. थोडेफार त्याला असं हे दाखवलं, मग आला आणि नंतर म्हणतो मला अजिबात तू आंघोळ नाही घालायची ढळीतून असं तसं. मग म्हणे मला आजीच्याच हाताने आंघोळ करायची, नानीच्याच हाताने आंघोळ करायची. मग गेला आंघोळीला, तर नानी पण आंघोळीला गेलेले होते. मग बसला इकडे चहा जाऊन बिस्किट खात. थोडेफार बिस्किट खाल्ले, नंतर चहा गोड लागला मग चहाच पिऊन घेतला. नंतर आम्हाला भरायचं होतं पाणी आणि आमचे शेजारचे गेले होते मोटर चालू करायला. मग म्हटलं चला आता पाणी भरून घेऊ. पाणी वगैरे भरून झाल्यानंतर निघालो आम्ही मस्तपैकी गिरणीला. म्हटलं चला आता गिन्नी घेऊन येऊ. नंतर मग आम्हाला जेवण वगैरे करायचं होतं, धुणं वगैरे सगळं बाजूला ठेवलं होतं. गिन्नी बिन्नी मस्त तोडून झाली. गिन्नीला पण पाणी चालू केलेलं होतं. तेवढ्यात लाईट गेली. मग आम्ही ते राहिले जिथं कोरडं होतं मग तेवढंच काढलं आणि निघालो घरी. ऊन पण फार लागत होतं, कारण आता खूप सूर्यप्रकाश पडलेलं. होळी झाल्यावर म्हणते असं की होळी झाल्यावर जास्त ऊन लागतं, कडाका पडतो. तर मग आम्ही घरी निघालो. होळीला चपात्या करायच्या होत्या, कारण सकाळी केलेल्या चपात्या संपल्या होत्या. त्यांना चहा प्यायचा वाट बघत होते चहा पिण्यासाठी, पण ते काय येतच नव्हते. म्हटलं चला आता डबल चहा गरम केला तरी ते आले नाही. नंतर त्यांना काढून दिले. नंतर मी माझ्या धुण्याची तयारी केली. आज मी वरतीच धुणं धुतलं. बाय बाय.